डायबिटीज झालेला आहे, म्हणजेच शुद्ध मराठीत म्हणायचं तर मधुमेह झालेला आहे. आता त्या मधुमेहाबरोबर जगणं थोडंसं अवघड वाटायला लागलेलं आहे. म्हणजे त्याचा स्ट्रेस यायला लागलेला आहे. सतत ती काळजी, माझी शुगर वाढेल का? माझी शुगर कमी झाली तर मी हे खाऊ का? ते नको खाऊ का? वेळा पाळल्या नाही तर काय होईल? आणि अचानक मला काही झालं तर कोणाची मदत उपलब्ध होईल का? हे विचार येणं जरी साहजिक असलं, तरी हे विचार एक प्रकारे निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन करत आहेत तुमच्यासाठी. तर या डायबिटीज बरोबर जगता आलं पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये, की तुमचा डायबिटीज आयुष्यभर तुमच्याबरोबर राहिला पाहिजे. पण येस, जेवढी काळजी जास्त, जेवढी चिंता जास्त, तेवढी शुगर लेव्हल वाढते. अनेकदा तुम्ही असं बघितलं असेल, की बऱ्याच लोकांना डायबिटीज हा अति गोड खाणारे होते, गोड भाषे होते, म्हणून नाही झालेला. ते स्वतःच सांगतात, की मला गोड प्रेमी नाहीच आहे मी, तरीही मला डायबिटीज झाला. हे का होतं? कारण की मनातली कटुता रक्तात उतरायला लागते आणि ही कटुता असते ती म्हणजे पर्टिक्युलरली नात्याबाबतची, स्वतःविषयीची. आणि ही कटुता त्या रक्तामध्ये उतरायला लागून ते रक्त सगळं कलुषित करून टाकते आणि म्हणून डायबिटीज होतो. ही कटुता जी आहे मनातली, ती एकतर रागाच्या रूपात असते, नाही तर काळजीच्या रूपात असते. सततची काळजी, मुलांची, आई-वडिलांची, नात्याची, पैशाची, ही काळजी सुद्धा मनात एक प्रकारे कटुता निर्माण करते आयुष्याविषयी, स्वतःविषयी. अगदी खरं खरं सांगायचं झालं तर नशिबाविषयी. आणि मग हे कटुता सगळी रक्तात उतरायला लागते. अति काळजी जी आहे ती डायबिटीसला आमंत्रण देते. आणि येस, याला अनेक शास्त्रीय सायंटिफिक कारणं सुद्धा आहेत. आजकालची लाईफस्टाईल आहे, खाण्यापिण्याच्या वेळा आहेत, हेही आहे. पण मग याच्यासाठी होपोनोपोनोकडे एक सोल्युशन आहे. जितकं तुमचं मन स्थिर आहे, तुम्ही Google करू शकता. ज्यांचं मन स्थिर आहे, श्वास स्थिर आहे, त्यांचे आजारही परतवून लावलेले आहेत त्यांनी. तर असे लाईफ बॅलन्सिंग सिस्टममध्ये पण बरेच मेंबर आहेत, की ज्यांची शुगर बॅलन्स झाली आहे, नॉर्मल झाली आहे. 400 होती, आता 200 वर आली, असेही आहेत. तर त्याचा फायदा तुम्हालाही व्हावा, यासाठी मी हे होपोनोपोनो हीलिंग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कुठलीही अति काळजी, अति भीती, अति वारंवार ओव्हर थिंकिंग कशाचसाठी चांगलं नाहीये. मग ते तुमच्या डायबिटीससाठी सुद्धा नाही. समोर आलेलं अन्न तुम्ही जर का मॅनिफेस्ट करून खात असाल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल, "अरेच्चा, मला हे खाल्ल्याने शुगर वाढेल का? अरेच्चा, हे मला चालत नाहीये." तर ते अन्नात तुम्ही ते इंटेन्शन ओतत आहात, टाकत आहात आणि तेच तुम्ही ग्रहण करत आहात. त्यापेक्षा हे अन्न मला बॅलन्स्ड करेल, माझ्या शरीराला, रक्तालाही चांगल्या प्रकारे पोषण तत्व देईल, या प्रकारे अन्न ग्रहण करा. आणि डायबिटीज झालाय म्हणजे मी खूप अगदी जगाच्या आखरीत आता जगण्यालाच लायक नाहीये, ही भीती मनातनं काढून टाकली पाहिजे. ह्याच्याबरोबर जगणं म्हणजे काय? वेळा पाळणं, पाणी भरपूर घेणं, तुमचे डॉक्टर जे तुम्हाला काही सांगतायत ती पथ्य पाळणं आणि ती खूप सोपी आहेत खरं तर. त्याचा तो बाऊ किंवा भीती नाही करायला पाहिजे. हे जर का तुम्ही सगळं केलं आणि हे होपोनोपोनो हीलिंग केलंत, तर तुमचं जे काळजी आहे, फिअर आहे, स्ट्रेस आहे, अँक्झायटी आहे डायबिटीसला घेऊन, ते रिलीज होईल आणि ह्या होपोनोपोनो हीलिंगचाही तुम्हाला फायदा होईल आणि ती शुगर कंट्रोल होईल. खरं तर माणसानं बनवलेल्यापेक्षा युनिव्हर्सनं म्हणजेच देवानं बनवलेली साखर खायला पाहिजे. माणसाची साखर घातक आहे. येस ऑर नो? चला, तर सुरुवात करूयात आपल्या या हीलिंगसाठी. कारण की बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती आणि त्यामुळे हे होपोनोपोनो हीलिंग मी घेत आहे. हे हीलिंग तुम्ही कुठलंही, कधीही, म्हणजे तुमचं अन्न ग्रहण करण्याच्या आधी घेऊ शकता. बॅलन्स्ड व्हाल, शांत व्हाल, स्थिर व्हाल आणि तुम्हाला तो स्ट्रेस कमी होईल. तर सुरू करूयात? नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर आता आपण डायबिटीज म्हणजेच मधुमेहाविषयी होपोनोपोनो करणार आहोत. तर कुठेतरी शांत ठिकाणी बसा आधी तर, जिथे तुम्हाला पुढची 10 मिनिटं कोणी डिस्टर्ब करणार नाही. ओके? डन? चला. तर एक दीर्घ श्वास घेऊयात. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचंय, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट. हृदयावर हात ठेवायचा आहे. डिअर ब्लड, माझं रक्त, आय एम सॉरी. वेगवेगळ्या काळजी, वेगवेगळी चिंता, वेगवेगळे नको ते विचार यामुळे मी माझ्या रक्तामध्ये फक्त आणि फक्त टेन्शनच्या, स्ट्रेसच्याच व्हायब्रेशन्स देत आहे. आणि त्यामुळे
माझी शुगर वाढत आहे. आय एम सॉरी, मी माझ्या शरीराला माझ्या या सगळ्या परिस्थिती सहित स्वीकारण्यासाठी तयार नाही. आय एम रिअली सॉरी, मला हे गिल्ट आलेलं आहे की मला डायबिटीज होऊच कसा शकतो. प्लीज फॉरगिव्ह मी. आता व्यायाम करावा लागेल, खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतील, हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही. या सगळ्याला स्वीकारण्यापेक्षा याची भीती वाटायला लागलेली आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हे असं जगणं खरं तर मी याआधी का नाही केलं, या गिल्टमुळेही अपराध भाव तयार झालेला आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हे सगळं कधी थांबणार, कधी बंद होणार, हे बंदच होणार नाही का, याचीही भीती वाटत आहे. आय एम सॉरी. या दुखण्या खोकण्या सहित मी स्वतःला आता स्वीकारायला तयारच नाही. प्लीज फॉरगिव्ह मी डिअर युनिव्हर्स. मला असं वाटतं की तू मुद्दामून मला डायबिटीस दिलेला आहेस. आय एम सॉरी. प्रत्येक शुगर टेस्ट नंतर मी त्या नंबर्सवरून शरीराला, रक्ताला जज करत आहे. आय एम सॉरी. त्या नंबर्सवरून मी स्वतःची ही व्हॅलिडिटी, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह ठरवत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी त्या शुगरला कंट्रोल करण्याच्या नादात आयुष्याचा कंट्रोल, स्वतःच्या आनंदाचा कंट्रोल सोडत आहे. आय एम सॉरी. मला या सगळ्याचा आता त्रागा वैताग निर्माण झालेला आहे आणि आयुष्य हातातनं निसटून जाते का असंही वाटायला लागले. प्लीज फॉरगिव्ह मी. जगात अशी अनेक लोक आहेत जी या मधुमेहासहित वर्ल्ड रेकॉर्ड करत आहेत, चांगलं आयुष्य जगत आहेत. त्याकडे माझा फोकसच नाही. आय एम सॉरी. शुगर कंट्रोल करण्याच्या नादात भावनांचा कंट्रोल जात आहे. डिअर बॉडी, माझं शरीर, थँक्यू सो मच. हे इतका सगळा तुला त्रास देऊन सुद्धा आत्ता या क्षणी माझं रक्त, श्वास, नाड्या, शिरा सगळं माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे. थँक्यू सो मच. मी बॅलन्स्ड आहे. थँक्यू. हे होपोनोपोनो हिलिंग सुद्धा माझंच मॅनिफेस्टेशन आहे. हा व्हिडिओ सुद्धा मला त्याचमुळे युनिव्हर्सने पाठवलेला आहे. आणि येस, मी आता हे अफर्म करते, डिक्लेअर करत आहे की माझं रक्त, माझ्या नाड्याशिरा आणि माझा श्वास पंचतत्वांसहित माझ्या शरीरासोबत अलाइन आहे, स्थिर आहे, बॅलन्स्ड आहे. तथास्तु. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह माय बॉडी. आणि माझ्या आयुष्यातला जो गोडवा आहे तोही मला प्रिय आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रब युअर हँड्स. वा, मस्त. हां, हे हिलिंग तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. चॅट बॉक्समध्ये, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. हे तुमच्यासाठी आणलेलं आहे. हे क्विक होपोनोपोनो हिलिंग तुम्ही तुमच्या कुठल्याही जेवणाआधी घेऊ शकता आणि त्यानंतर ते अन्न पूर्ण ब्रह्म म्हणून स्वीकारा, पथ्याचं असलं पाहिजे. आणि त्यानंतर 3 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी मला कमेंट्समध्ये सांगा की येस अमृता, माझी शुगर आता बॅलन्स्ड आहे. नक्की सांगा, मी वाट बघते. चल, थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी, माझ्यासोबत हे होपोनोपोनो हिलिंग करण्यासाठी. होपोनोपोनो ही फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू एवढी 4 वाक्यांची प्रेयर, प्रार्थना नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये डीप डाऊन अर्थ आहे, हिलिंग आहे, अतिशय पॉवरफुल, तितकंच साधं. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा टूल्स अँड टेक्निक्स सुद्धा आहेत मॅनिफेस्टेशनसाठी. आणि आरोग्याबाबत तर होपोनोपोनो अतिशय चांगलं आणि फास्ट काम करतं. तुम्हालाही जाणून घ्यायची आहे होपोनोपोनोचं मॅजिक आणि जादू, तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपल्या व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक असेल. हां, ती नीट चेक करा. तिथून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या होपोनोपोनोच्या जादूविषयी मी नक्की लाईव्ह वर्कशॉपमध्ये सांगेन. येस, डील. चलो, थँक्यू सो मच. शेअर करा तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना ज्यांना डायबिटीस झाला आणि ते सतत दिवसातनं 100 वेळा शुगर आहे ना म्हणून नाही करू शकत, शुगर आहे ना म्हणून नाही करू शकत, असं निगेटिव्ह अफर्मेशन्स देत असतात. अशा तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही एक प्रकारे सर्व्हिस करत आहात. आणि येस, चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप वेळा बघते तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया अशाच एखाद्या होपोनोपोनो, EFT, माइंड प्रोग्रामिंग, मेडिटेशन व्हिडिओ सहित.
थँक यू सो मच.